दरम्यान राज्यात पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाला हरताळ फासला गेलाय। बीड नंदुरबार पाठोपाठ नाशिकमध्येही मराठीच्या पेपरमध्ये खुलेआम कॉपी दिसल्याचं पाहायला मिळालंय। चक्क पेपर सुरू असताना परीक्षा केंद्राच्या बिल्डिंगवर चढून खिडकीतून कॉपी पुरवतानाचे व्हिडिओ आता समोर आलेत। तर नाशिकमध्ये पोलीस कर्मचाऱ्यासमोर कॉपी पुरवताना पाहायला मिळालंय। नंदुरबारमध्येही परीक्षा केंद्रावर खुलेआम कॉपी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती। दरम्यान या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश देण्यात आलेत। तर बीड, नाशिक आणि नंदुरबार या ठिकाणी कॉपीचा सुळसुळाट पाहायला मिळाला आहे आणि पोलिसांसमोर खुलेआम कॉपी सुरू असलेली पाहायला मिळाली आहे। त्यामुळे कुठेतरी जिल्हाधिकाऱ्यांनी कॉपी प्रकरणी जी बैठक बोलावली होती त्या सगळ्या प्रकरणाला हरताळ फासलेला पाहायला मिळाला। परीक्षा चालू आहेत। आजपासून 10वीची पण परीक्षा सुरू झाली। मी स्वतः नंदुरबार केंद्रावर सकाळी मी भेट दिली आणि प्रत्येक ठिकाणी बैठे पथकाची व्यवस्था केलेली आहे आणि याशिवाय यावर्षी आपण गटविकास अधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिकारी यांच्या पण आपण नेमणुका केलेल्या आहेत। परंतु आता जे विसरवाडी या ठिकाणी जो प्रकार घडलेला या ठिकाणी माझ्या ध्यानात आलं, मी तात्काळ चौकशीचे आदेश दिलेले आहेत।